आज मुद्दामून प्रेस अशासाठी बोलावलेली आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन विषय आपल्यासमोर या ठिकाणी आपल्या माध्यमातून जायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन हा 6 एप्रिल आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आजची सभा बोलावलेली होती भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकारिणी. त्याचबरोबर 10 एप्रिल हा माननीय राणेसाहेब नानाराव राणेसाहेब यांचा वाढदिवस आहे. या दोन विषयाचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये स्थापना दिनासाठी प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला पाहिजे. तर पार्टीचं धोरण आहे त्याप्रमाणे तो झेंडा लावला जाईल प्रत्येक बूथवर. आपले तशा प्रकारचे प्रमुख त्या विभागाचे जे असतील त्या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनामध्ये प्रत्येक बूथवर कसा झेंडा लावला जाईल आणि सेवाभावी कार्यक्रम कसे घेतले जातील हा एक विषय आहे. आणि वाढदिवस आहे माननीय राणेसाहेबांचा. आता 6 आणि 10 म्हणजे 6, 7, 8, 9, 10 हे सलग 5 दिवस एक आपले म्हणजे 6 ते 10 पर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम म्हणजे स्थापना दिन आणि राणेसाहेबांचा वाढदिवस अशा प्रकारच्या या नियोजनातून एक सलग 5-6 दिवस कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि आपल्या माध्यमातून ते पोचावून भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक बूथवर जसं झेंडा लागला जाईल त्याचप्रमाणे सदस्य नोंदणी अभियानसुद्धा म्हणजे नव्याने जे सदस्य होणार आहेत त्याचं नोंदणी अभियानसुद्धा याच काळात राबवलं जाईल. आणि विविध कार्यक्रम स्वच्छता असेल, वृक्ष लागवड असेल किंवा अन्य जे काही कार्यक्रम आहेत ते होतील. आणि याच काळात भारतीय जनता पार्टींच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या ज्या नियुक्त्या होतील या काळामध्ये होतील अशा प्रकारचा हा एक कार्यक्रम. आणि माननीय राणेसाहेबांचा वाढदिवस संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे या कोकणचे नेते आहेत, कोकणचे भाग्यविधाते आहेत, त्या माननीय राणेसाहेबांचा वाढदिवस या ठिकाणी होतो. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक जिल्हास्तरीय नियोजन झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी स्पोर्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गेम या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे यावेळी मालवणमध्ये सुद्धा गेल्या वर्षाप्रमाणे बास्केटबॉल स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धा ही राज्यस्तरीय ती स्पर्धा होणार आहे. आता एक 5 जिल्ह्यातल्या लोकांचे नाव आमच्याकडे आले आहेत. आता आम्ही नुकतेच सांगितल्याचे अजून नावं येतील. परंतु या स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी आपण दोघांजवळ त्याची जबाबदारी दिलेली आहे. एक म्हणजे बाबा परब आणि दुसरे ललित चव्हाण. हे या स्पर्धेचं नियोजन कसं करायचं हे करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांची बाकी ज्या सविस्तरपणे आहेत ते तुम्हाला माहिती देऊ. परंतु हे राज्यस्तरीय असेल. आत्ता सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि असे एक 5-6 जिल्ह्यातून नाव आले. अजून येतील नाव अपेक्षित येतील. मग त्या माध्यमातून एक हा जो पूर्ण कॉमन ठरलेला कार्यक्रम होतो स्पोर्टप्रमाणे आणि विविध कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी फळ वाटप असेल, बाकी जे हे सेवाभावी कार्यक्रम आहेत ते सगळे राणेसाहेबांच्या वाढदिवसावर होणार. आणि दोन्ही कार्यक्रम हे उत्साहामध्ये व्हावेत. एक चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन व्हावं त्यासाठी बैठक आयोजित केली. त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्या प्रेससमोर पण ह्या गोष्टी आम्ही आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. जो कालावधी वर्षभराचा आहे किंवा काही कमी जास्त आहे कालावधी जे आहेत त्या ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये आम्ही त्याही ठिकाणी आम्ही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सूचित केलं आहे की शक्यतो ह्या आता सारखं नाही म्हणजे पूर्वीसारखं आता राहिलं नाही. ह्या निवडणुका सार्वत्रिक होणार म्हणजे समजा या उदाहरणार्थ समजा आता पसम त्या ठिकाणी सरपंच आहे, चौके सरपंच आहे, सुकवाड सर ह्या निवडणुका होतील काय त्या पूर्वी सदस्यातून तशा होणार नाही तर थेट निवडणुका त्या पूर्ण गावाची निवडणूक होणार. म्हणून काही न करता भारतीय जनता पार्टीची अशी भूमिका राहिली की त्या ठिकाणी शक्यतो गाव पॅनल करा, गावातील लोक एकसंघ बसा, निवडणुकीमुळे कसले वादविवाद होता कामा नये आणि गाव पॅनलच्या माध्यमातून त्या निवडणुका व्हाव्यात आणि अशी भारतीय जनता पार्टीची आम्ही तशा प्रकारे सूचना केल्या. परंतु राजकीय जर समजा काय विषय ते आम्ही राजकीय म्हणून करू. पण आता आमचं म्हणणं काय 1-1.5 वर्षासाठी परत निवडणुका या होत आहेत आणि परत तिकडे गावामध्ये छोटी निवडणूक आल्यानंतर ते वातावरण तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारचं कुठले वातावरण न करता ते शांततेत निवडणुका व्हाव्यात. पोटनिवडणुका ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे सदस्य आणि सरपंच असतील तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी गाव पॅनलच्या माध्यमातून सरपंच निवडले जावेत अशी भारतीय जनता पार्टीची धारणा आहे.
परंतु इकडे राजकीय जर काही लेवल लावण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही मग शेवटी नावेला आम्ही उतरणार. परंतु त्या